नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरीला उधाण यायची शक्यता आहे। कारण राणांचा वेळोवेळी जाहीरपणे पाणउतारा करणाऱ्या बच्चू कडूंच्या नाराजीत भाजपच्या निर्णयामुळे आणखी भर पडली। दुसरीकडे अभिजित अडसुळांना अपक्ष उमेदवारी लढण्याच्या दिशेने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली। त्यामुळे अमरावतीची लढत यंदा सर्वाधिक रंगतदार व्हायची चिन्ह आहेत। बघूया। मित्रपक्षांचा भाजपनं विरोध डावलून खासदार नवनीत राणांना अमरावतीमधून लोकसभेचं तिकीट दिलंय। आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांच्या नाकावर टिच्चून भाजपने राणांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं। तिकीट मिळताच खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतलं। मात्र नवनीत राणांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी दंड थोपटले। अमरावतीमधून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत अभिजित अडसूळांनी अर्जही दाखल केला। शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, किंबहुना काँग्रेस या सर्वच पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्याला आधीपासून होता आणि आहे। आणि आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत, आमची चर्चा आधीपासून सुरू होती, अजूनही चालू आहे आणि माझ्यावर सुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आहे आणि म्हणून आगामी 3 उमेदवारी अर्ज माझ्या नावाने उचलले। मी फक्त एवढंच नम्रपणाने सगळ्यांना विनंती करू शकते की मोदीजींचं जे स्वप्न आहे आपकी बार 400 पार आणि अमरावतीच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यावं आणि त्या जिल्ह्याची सून सुद्धा आहे आणि आशीर्वाद देऊन डोक्यावर अमरावतीचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी एक मंचावर नक्की आले पाहिजे। अडसूळ किंवा बच्चू कडूंना भेटणार आहात किंवा त्यांच्याशी संवाद? मला वाटते ज्या पक्षासोबत ते काम करतात त्या पक्षाचे जे मोठे नेते आहेत ते त्यांच्याशी बोलतील। दरम्यान प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचं काम केलंय, आता आम्ही आमचं काम करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। प्रहारनं अमरावतीमध्ये आपला उमेदवार देऊ शकतो किंवा योग्य उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी ठेवली आहे। त्यामुळे या विरोधाला महायुती कसं तोंड देणार हे बघणंही महत्त्वाचं आहे। एकतर उमेदवार सक्षम असन, चांगला भेटला तर उभं करू, नाहीतर जो उमेदवार यांना पाळन त्याला पाठिंबा देऊ। मित्रांना पाडायचं, नवनीत राणाला पाळायचं, त्यांचे एक शब्द आमच्या डोक्यात आहे, घरात जाऊन मारू, खोकेवाला, प्रत्येक शब्द रात्रभर झोप नाही लागू देत। भाजप सोबत महायुतीमध्ये रवीजी 2014 पासून होते। वेळ खराब असताना सुद्धा आम्ही इथून दुसरी ठिकाणी पळून नाही गेलो आणि त्या वेळेमध्ये सुद्धा 33 महिने सरकारमध्ये ऑपोजिशनमध्ये ॲज ए आमदार हे राज्यामध्ये देवेंद्रजींसोबत होते, संघर्ष केला, मैदानात आम्ही उभे राहिलो, पण मैदान सोडून दुसऱ्यांचे सोबत जाऊन बसलो नाही। अमरावती लोकसभा मतदारसंघामधून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे खरी अग्निपरीक्षा भाजपची होणार आहे। भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा विरोध मोडून काढणं पक्षश्रेष्ठी यांना सोपं नसलं तरी प्रहार, शिवसेना या मित्रपक्षांची नाराजी दूर करताना चांगलीच दमछाक होणार आहे। विरोधाच्या या पार्श्वभूमीवर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागेल, कारण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, मात्र यामधील एकही मतदारसंघ भाजपकडे नाही आहे। अमरावती लोकसभा निवडणूक 2019, नवनीत राणा अपक्ष 5,10,947 मतं, आनंदराव अडसूळ शिवसेना 4,73,996 मतं, नवनीत राणा अवघ्या 36,951 मतांनी विजयी झाल्या। काँग्रेस अमरावती, तिवसा, दर्यापूर, प्रहार, अचलपूर आणि मेळघाट तर बडनेरा युवा स्वाभिमानी पक्षाकडे आहे। माननीय नवनीतजी सोबत आलेले नवीन कार्यकर्ते आणि आमचे सर्व जुने कार्यकर्ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक महाराष्ट्रामध्ये एकत्रित ही पुढची लढाई लढू। मी आणि देवेंद्रजी 4 तारखेला 10:30 वाजता अमरावतीमध्ये माननीय नवनीत राणाजी यांचा नामांकन दाखल करण्याकरता आम्ही अमरावतीमध्ये जाणार आहोत आणि माझा मला विश्वास आहे की माननीय नितीनजी गडकरींच्या नंतर
सर्वात जास्त मतं हे नवनीत राणा यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. ही जी लढाई आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई राहील आणि जनतेचा आशीर्वाद त्यांनी केलेल्या 5 वर्षात विविध पक्षातील लोक असतील, मान्यवर असतील, त्यांच्यासोबत असली केलेली वागणूक आणि मतदारसंघात न केलेली कामं यामुळे माझा विजय हा निश्चित त्यांच्या माध्यमातून सुकर झाला. माझा विजय हा निश्चित मानला जाईल. दरम्यान नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. नवनीत राणांचं प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट असताना निकाल लागल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग केला गेला अशी तक्रार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. बावनकुळे यांनी असं वक्तव्य केलं आहे की त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे अशी खोटी माहिती देऊन जनतेची तर दिशाभूल केलीच आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलाच आहे. सोबत आदर्श आचारसंहिता याचा सुद्धा त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आहे आणि या संदर्भामध्ये एक लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे तर केलीच आहे. सोबतच एक तक्रार आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेली आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता प्रतिष्ठेची झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी विरोध मोडून काढत उमेदवारी दिल्यामुळे दुखावलेल्या पदाधिकारी मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचं आव्हान पक्षश्रेष्ठींच्या समोर आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये प्रथमच कमळावरती निवडणूक लढणाऱ्या भाजपची अग्निपरीक्षा असणार आहे. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती. Thank you.